नमस्कार, मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज आपल्यासोबत नवदुर्गापैकी आहेत ब्युटिशियन आहेत त्या, तर त्यांचं नाव आहे दीपाली भोसले। तर नमस्कार दीपाली ताई। आणि आम्ही आज मी आलेली आहे खास त्यांच्या घरी, आणि नेरूळमध्ये त्यांचं घर आहे, सो तिथे आली आहे मी। आणि मॅमशी आपण बोलूया, त्यांच्याकडून काही जाणून घेऊया। तर आधी मी त्यांना त्यांचा परिचय विचारते आणि मग तिथून आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। तर तुमचा परिचय मला थोडक्यात सांगा। माझं नाव दीपाली भोसले। माझं म्हणजे राहतं ठिकाण आहे, राहणार मी लातूरची आहे। ओके। बट आता 2010 पासून जसं माझं लग्न झालं तेव्हापासून मी इथेच आहे। म्हणजे अगोदर आम्ही मुलुंडमध्ये होतो, त्यानंतर मग आता नेरूळमध्ये शिफ्ट झालेलो आहे 2011 ते 12 मध्ये नेरूळमध्ये। आणि मग लग्न कधी झालं तुमचं? लग्न 2010 मध्ये लग्न झालं की इकडे झालं। मग आधी गावी राहत होतात का तुम्ही? हो, म्हणजे माझं माहेरचं आणि सासरची सर्व फॅमिली गावीच असतात, लातूरमध्ये। अच्छा, हा, व्हेरी गुड। म्हणजे मला पण इतकं जास्त माहिती नव्हतं ह्यांच्याबद्दल। ऍक्च्युली मला सुद्धा आताच माहिती पडलं की आमच्याच गावाकडच्या आहेत आणि अगदी जवळच आहे, त्यामुळे खूप छान वाटलं ते। आणि आपल्या गावाकडचं असं कोणीतरी भेटलं ना तर खूप हॅपी वाटतं आणि खूप आनंद होतो। तसं मला आता झालेलं आहे की बाबा आमच्या गावाकडच्या आहेत म्हणून। त्याच्यानंतरचं तुमचं कसं जो काही स्ट्रगल आहे तुमचा, की तुम्ही ब्युटिशियन आहात, तर ब्युटिशियनचा तुमचा जो काही प्रवास आहे तर तो ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल। की तुम्ही सुरुवात कशी केली, तुम्हाला काही अडचणी आल्या का, तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला साथ दिली का ह्याच्यामध्ये, तर ते थोडंसं सांगा। ऍक्च्युली कसं आहे, माझं एज्युकेशन ज्या वेळेला चालू होतं BCA, त्यावेळेलाच मला यांचं स्थळ आलं होतं। ओके। आणि त्यावेळेला असं होतं की आपल्याकडे असतं की स्थळ चांगलं आलं की नाही जाऊ द्यायचं नाही, लगेच। आणि त्यावेळेला माझं BCA कम्प्लीट झालं नव्हतं, 3rd इयर एक्झाम चालू होत्या त्या टायमिंग मध्ये। आणि माझ्या मावशींनी यांचं स्थळ आणलं होतं, आणि आज मावशी आणि काकांनी, आणि त्यांचे सर्वात पहिले आभार पण मानते मी खूप, त्यांना थँक्यू की एवढा चांगला नवरा शोधून दिल्याबद्दल मला। अरे वा। आणखीन ज्या वेळेला हे पाहायला आले त्यावेळेला म्हणजे असं मला घरी मावशीने सांगितलं होतं, कारण तिच्या थ्रू आलं होतं आणि तिला सगळी इन्फॉर्मेशन होती त्यांच्याबद्दल, की म्हणे बघ त्यांना ना काहीच नाहीये, त्यांची कंडिशन फक्त एकच आहे की त्यांना शिकलेली मुलगी पाहिजे पण जॉब करणारी नाही पाहिजे। माझं जे आहे ते सांभाळायला पाहिजे, आणि मला म्हणजे जॉब मध्ये काही इंटरेस्ट नाहीये, फक्त आहे माझं तेवढं सांभाळलं तरी मला पुष्कळ झालं। ओके। पण एज्युकेटेड पाहिजे। मग आता माझं BCA नंतर माझं पुढे MBA करायचं स्वप्न होतं, पण लातूरमध्ये त्यावेळेला MBA नव्हतं, आणि पुण्यामध्ये पाठवायची माझ्या घरच्यांची, म्हणजे माझ्या आई वडिलांची परमिशन वगैरे असं काही नव्हतं। आता राहायला प्रश्न, BCA संपतच ऑलमोस्ट संपलेलंच होतं माझं, आणि त्यामध्ये मग यांचं स्थळ आलं, आणि यांचं ग्रॅज्युएशन झालं होतं BE इंजिनिअरिंग प्लस MBA। ओके। आणि मला मावशीनं माझ्या सांगितलं की बघ मुलगा चांगला आहे, मला जॉब करायचे वगैरे काही म्हणू नको, जे पण काय बोललं त्याला हा बोलायचं, जे काय बोललं त्याला हो बोलायचं। मग त्यावेळेला, आणि तिनं मला ऑलरेडी पहिलं सांगितलं होतं की त्यांची अशी अशी कंडिशन आहे, तर तू त्यावेळेला जर त्यांनी विचारलं, कारण त्यासाठी त्यांनी ऑलरेडी 2 मुली नाकारल्या होत्या, की ज्यांनी बोललं होते की मला जॉब करायची इच्छा आहे, कारण मी एवढं शिक्षण कशासाठी केलंय, मला जॉब करायचा आहे पुढे। आता माझं तर पुढे पण करायचा विचार होता आणि झालेलं पण होतं। मग मी म्हटलं ठीक आहे। आता मावशी बोलली की बघ मुलाला सॅलरी 1 लाखाच्या वरती आहे, सगळं ऑल सेटल आहे, फ्लॅट आहे, हे ते आहे, प्रॉपर्टी आहे, फक्त तू है ना हा म्हणायचं काम कर, जॉब नाही करायचा, हा तर नाही तर नाही, म्हणजे जे ते म्हणतील त्याला हा बोलायचं। मग पण घरच्यांनी म्हटलं हो बोलायचं म्हणून नाही। एक प्रश्न होता की मला MBA करायचं माझं स्वप्न होतं, MBA करणं मला शक्य नव्हतं लातूरमध्ये। मग माझं असं होतं की चल माझं नाही ना तर मी कोणामध्ये झालेलं तरी पूर्ण माझं स्वप्न मी बघू शकते। बरोबर आहे।
म्हणून एक मी त्या म्हणजे त्या दृष्टिकोनातून मी विचार केला की चल हा बोलू आपण. आणि काय आहे, लग्न झाले की नवरे काय ऐकतातच. बरोबर आहे. म्हणून मी ज्या वेळेला आमचा पाण्याचा प्रोग्राम वगैरे झाला आणि तेव्हा नाव मला विचारल्यानंतर सगळ्यात जो दुसरा क्वेश्चन होता त्यांनी हाच विचारला की तुम्हाला जॉब करायची इच्छा आहे का पुढे इन फ्युचर मध्ये. मग त्यावेळेला मी आन्सर दिलं की समोरच्यावरती डिपेंड. जर समोरच्या माणसाला जर परमिशन असेल तर मग ठीक, नाही तर नसेल तर ठीक आहे, नाही पण ठीक आहे. कारण ती वेळ एक काढून घ्यायची. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मग हे पहिलं क्लिअर होतं की जॉबला आपल्याला परमिशन नाहीये. मग नंतर आमचं झालं, मग त्यांचं थोड्या दिवसामध्ये निरोप आला. अरेंज मॅरेजच होतं आमचं. नंतर लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग झालं 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष मुलं झाले. मुलं झाल्यानंतर आणि त्या दरम्यान की माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पण मी कम्प्लीट केलं लातूरमध्ये कॉम्प्युटर कॉलेजमध्ये प्रिन्सिपल म्हणून माझे काका आहेत. तर त्यांनी बोलले मला की मी आहे इथं, सपोर्ट करेन तुला, फक्त येऊन एक्सटर्नल म्हणून एक्झाम देऊन जा. चांगली गोष्ट आहे की लग्नानंतर तुम्ही हे सगळं कम्प्लीट केलंय. MSc SC केलं, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलं. BCA नंतर मी 2 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. पोस्ट ग्रॅज्युएशनचं डिग्री पण माझ्या हातात आली. तोपर्यंत मला काही वाटलं नाही, पण ज्या वेळेला ऍक्च्युअल मध्ये ज्या वेळेला नांदेड युनिव्हर्सिटी मधून जेव्हा डिग्री हातामध्ये पडली त्यावेळेला एक मला असं फिलिंग झालं की नाही आपण करायला पाहिजे. आपण एवढं शिक्षण केले. मी प्रेग्नेंट होते तरी मी पेपर द्यायला जायचे. छोटं बाळ माझं 2 होते तरी 1-1.5 महिन्याचं मी आईजवळ माझ्या मावशीजवळ सोडून वगैरे मी पेपर दिलेले. भलेही 2 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन मी 3 वर्षामध्ये केलं, पण केलं कम्प्लीट झालं. मग नंतर असं झालं की चला आता मुंबईमध्ये अजून बघाल तर 10वी 12वी जरी झालेलं असेल तरी पण मुली लेडीज लोक काही ना काहीतरी जॉब करतात. पण मग ते एक बघून मला वाटायचं की चल माझं तरी एवढं झालंय, मी भलेही 5,000 भेटू दे मला, पण एक मला स्वतःच काहीतरी इन्कम पाहिजे. आणि करा चला ठीक आहे, नवरा 4 लाख कमवतो महिन्याला, त्याचं देणं घेणं नाहीये, पण आपलं स्वतःच काय. असं नाही की तो म्हणत नाही की ते तुझं वेगळं माझं वेगळं, पण एक जे फिलिंग असतं ना आपलं स्वतः काहीतरी करण्यामध्ये किंवा स्वतःच काहीतरी इन्कम येण्यामध्ये, ते फिलिंग म्हणजे काहीतरी वेगळं, म्हणजे खूप वेगळं. ज्या वेळेला प्रत्येक स्त्री, पुरुष नाही, पुरुषांना तर हे पहिल्यापासूनच आहे की त्यांनी कमवताच पाहिजे आणि ते एक म्हणजे ठरलेल्या गोष्टी आहेत. पण ज्या वेळेला एखादी स्त्री किंवा एखादी लेडीज ज्या वेळेला बाहेर पडून किंवा घरी म्हणा कसाही काही त्यांचं घरगुती बिझनेस असतील, बाहेरचे असतील, ज्या वेळेला ते काहीतरी कमाई करून किंवा त्यांनी मेहनत करून वगैरे काहीतरी इन्कम त्यांच्या हातामध्ये पडतं, भलेही ते 200 रुपये असू द्या किंवा 2 लाख असू द्या, जे पण काही असेल त्याची व्हॅल्यू जी आहे ती फक्त आणि फक्त त्या लेडीजला समजते. एक्झॅक्टली. मग ते माझं होतं की 5,000 भेटले ना मला तरी चालेल, पण मला करायचंय. माझ्या मिस्टरांनी मला खूप समजावलं की मुंबईमध्ये जॉब करणं सोपं नाहीये. खूप ट्रेननं प्रवास, ट्रेन तर मला माहितीच नव्हती, लोकल तर अजिबातच, ट्रेन माहिती होती पण लोकल ट्रेन काय ती नव्हतं मला माहिती. ज्या वेळेला इथं आले त्यावेळेला समजलं की लोकल ट्रेननं प्रवास नाही होत, आम्ही जॉब करतो, आम्हाला माहितीये किती स्ट्रगल आहे आणि तुला गरज काय आहे, तुला तुझ्या महिन्याला मी अकाउंटला तुझ्या महिन्याला तुला जे पाहिजे ते मी देतो. मग तो पण चान्स नाही राहिला मला, म्हणजे पुढे काही पण बोलायला काहीच नाही. बरोबर आहे. आणि ऑलरेडी पहिलं मी क्लिअर केलं होतं की मला असंच पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुला वाटत असेल की नंतर चेंज होईल, पण नंतरही चेंज नाही होणार. मग आता झाला प्रश्न असा की मला बोर इतकं व्हायचं ना घरामध्ये. हे दोन्ही पण मुलं माझ्या स्कूलमध्ये गेले, सकाळी 11 ते 4, 5 ला येणार, परत क्लासमध्ये जाणार. मिस्टर माझे 8:30-9 ला येणार. म्हणजे दिवसभर मी काय करायचं, घरात पण कामाला बायका, मग घरात काय करायचं, काय घरात बसून दिवसभर इतकं बोर व्हायचं. मग शेवटी मी एक असंच खूप खटके खाल्ले.
ज्वेलरीचा बिझनेस स्टार्ट केला. ओके. केकचा कोर्स शिकला अच्छा. वाशीला जाऊन. तिथनं कोर्स केला. केकचं भरपूर सामान वगैरे जे पण काय लागतं वगैरे सगळं अजूनही माझ्या वरच्या कपाटात पडून आहे ते. ओके. आणि ते केलं मी, ते शिकलं. त्याच्यामधून मी बरंच म्हणजे सगळं आपल्याला लोकांनी ऑर्डर द्यावं. ओके. आपण काहीतरी एक स्वप्न माझं पण कुठेतरी शॉप असेल, कुठेतरी असा ग्लासचा डिस्प्ले असेल मस्त पैकी, माझे केक म्हणजे दिसतील सर्वांना बरोबर. आणि लोकांची खूप डिमांड असतील, घेऊन जातील. एक फक्त एक विचार डोक्यामध्ये की असं होईल म्हणून त्या दृष्टीनं पण मी केलं. बट नाही, ते पण नाही सक्सेस झालं. म्हणजे मी केक खूप सुंदर बनवतो. अच्छा. पण एक आहे ना की आपण काय म्हणतो, एक रिअल फॅक्ट आहे मी सांगू इच्छिते की आपण ज्या वेळेला कुठली नवीन गोष्ट करतो, एक बिझनेस म्हणा काही असेल, साड्या, कपडे, ज्वेलरी, जे पण काय, कारण ह्यातलं मी सगळं केलेलं आहे आणि त्याचा एक्सपिरियन्स मला आहे. आपण म्हणतो ना, माझे आज 50 कॉन्टॅक्ट आहेत. ओके. 50 लेडीज पैकी जर माझ्या 30 लेडीजनं जरी घेतलं, ओके, तरी पण मी लॉस मध्ये नाही जाणार. ह्या ट्रस्ट वरती आपण काही गोष्टी किंवा काही बिझनेस स्टार्टअप करत असतो त्या गोष्टी आणि इन्व्हेस्ट पण करतो. पण मेन प्रॉब्लेम असा होतो, बऱ्याचशा लेडीजला हा अनुभव पण शुअर आलाच असेल, ते 50 लोकांपैकी 30 सोडा, 30 पैकी 3 लोक पण येणार नाहीत आपल्याकडे. एक्झॅक्टली एकदम खरं आहे ही गोष्ट, माझ्या मनातली आणि खरी गोष्ट बोललात, जे की मी अजूनही फेस करते, की आपण काही मैत्रिणींवरती असा विश्वास ठेवतोय अगदी आणि त्या बरोबर नाही म्हणत, आपण जे करतो त्याला पुढे घेऊन जायचं. आपल्याला मेन सपोर्ट करायची गरज असते त्यावेळेला. बरोबर. पण त्यावेळेला ते गरज मला खूप होती आणि मेन गरजेपेक्षा मला इन्कमची गरजेपेक्षा ना मला अपेक्षा खूप होती की समोरच्या लोकांनी मला सपोर्ट करावा. कुठेतरी आपण स्टार्ट करतोय तर आपल्याला ते पुढं घेऊन जाण्यासाठी त्यांनी हेल्प करावी. आणि आपण त्या लोकांच्या, कारण आपल्याला अनुभव काहीच नसतो, झिरो एकदम. त्या अनुभवावरती मी ते स्टार्ट केलं. की माझे फ्रेंड वगैरे सगळे तुम्हाला सांगते की बाहेरून इकडून तिकडून केक आणायचे, बर्थडे वगैरे करायचे, पण इकडे नाही. असं नाही की माझ्याकडे पैसे वगैरे द्या, असं पण नाही. पण एक जे आहे ते फॅक्ट. त्याच्यानंतर ते सक्सेस नाही झालं म्हणून मी त्याच्यानंतर इथंच मुंबईमधून होलसेल मधून ज्वेलरीचं स्टार्ट केला. मी इथूनच होलसेल मधून ज्वेलरी केली. त्यासाठी पण माझे मिस्टर सोबत आले, केकचं सामान घेण्यासाठी पण आले होते ते माझ्यासोबत. ज्वेलरीचं जवळपास पहिल्या स्टार्टिंगला थोडं 70,000चं इन्व्हेस्टमेंट वगैरे करून आम्ही केलं ते. मग ऑनलाईन एक म्हणजे त्यांचं पण एक असं म्हणणं होतं, जाऊ दे ना, जॉबचं तर खूळ काढून टाकले, चल कुठेतरी आहे ना, जाऊ दे, करू दे, काय करायचे करू दे तिला. असं इंटरेस्ट काय घेतला नव्हता, पण जे करते त्याला नाही पण बोलले नव्हते. मग ते माझं चालू झालं ज्वेलरीचं. ज्वेलरीमध्ये ऑनलाईन वगैरे मी चालू केलं, एकदम कमी प्राइस मध्ये जे पण आहे ते. पण त्याच्यामध्येही मला रिस्पॉन्स नाही आला. म्हणजे झालं असं की रोज नवीन नवीन वेगवेगळ्या व्हरायटी आणि डिझाईन यायच्या आणि आपण जे इन्व्हेस्ट करतो तोच संपायचा नाही माल आपला, आणि तोपर्यंत नवीन यायचं. आणि हे जोपर्यंत ह्याच्यातले पैसे फ्री होत नाही तोपर्यंत आपण पुढे जात नाही. बरोबर आहे. पण ह्यासाठी, आणि तेव्हा एवढं हे नव्हतं की म्हणजे ऑनलाईन वगैरे. ज्वेलरीमध्ये पण सक्सेस नाही भेटला, ते पण करून झालं. ऑनलाईन झालं, ऑफलाईन झालं, शॉप घेतला त्याच्यासाठी पण मी रेंट. अरे बापरे, ज्वेलरीसाठी छोटस घेतलं. ते पण माझं म्हणजे एक हट्ट होता की नाही, करायचे करायचे करायचे, तर ठीक आहे. त्यांनी तिथं पण मला सपोर्ट केला, ते पण करून दिलं. तिथे मी फक्त 2 ते 3 महिने बस. मग नंतर स्टॅमिना संपला माझा आणि मग मी ते पण बंद केलं, सोडून दिलं, सगळं बंद करून मध्ये ठेवलं. त्याच्यानंतर मग स्टार्ट केलं साड्या, ओके, गाऊन, कपडे, कुर्ते वगैरे हे स्टार्ट केलं घरून. आणि जेवढेही बिझनेस मी खरं सांगू, हे 3-4 जे एक्सपिरियन्स आले मला, ते हे आले की ज्या ट्रस्ट वरती मी केलं होतं की माझे एवढे कॉन्टॅक्ट आहेत, एवढे ओळखी आहेत, मी हळदी कुंकू जरी ठेवलं तर त्यावेळेला माझ्याकडे 50 ते 60 लेडीज सहज येतात. 50-60 पैकी जर आपल्याला 30 जरी लेडीज भेटले तर 30च्या नंतर हळूहळू एक माउथ पब्लिसिटी ना, कॉन्टॅक्ट पुढे पुढे आपले होत जातात. बरोबर आहे. पण खरं सांगू का की त्या वेळेला पण मला म्हणजे असं नाही की बिझनेस चुकीचा होता,
पण एक असं म्हणेन की जे माणसं सोबत होते ना तेच त्यांचे जे आपण अपेक्षा करतो त्या चुकीच्या होत्या. त्या बरोबर चुकीच्या आहे. होत्या. आणि त्याच्यामुळे मग तेव्हाही मला तोच एक्सपिरियन्स आला सेम. अरे मग तेव्हा क्लिक झालं, केकचं पण केलं तरी हे लोक रिस्पॉन्स केले नाही. बरोबर आपण आहे. ज्वेलरी केलं तरी रिस्पॉन्स नाही. कपड्यांचे केलं, साड्यांचे केलं तरी रिस्पॉन्स नाही. मग आपली अपेक्षा चुकीची आहे मेनली, जे की आपण फक्त हे 50च लोक विचार करतोय आणि 50च लोकांचा विचार करून काहीतरी करतो आणि हे मेन चुकीचं आहे. बरोबर. आणि त्यावेळेला मला इतकं नॉलेज नव्हतं बिझनेस मधलं, झिरो नॉलेज एकदम. कारण माझ्या फॅमिलीमध्ये आईकडून आणि नवऱ्याकडून हे कोणाचाही कुठलाही कसल्याही प्रकारचा बिझनेस नाही किंवा बिझनेस लाईन मध्ये अख्ख्या आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये एकदम ह्याच्यापर्यंत जरी गेलो आम्ही अगोदरच्या 4 पिढ्यापर्यंत जरी, तरी पण ना लेडीजचा आहे कोणाचा ना जेंट्सचा कोणाचा काहीही बिझनेस होतो. त्यामुळे मला कोणाकडून असं काही मोटिवेशन भेटलंय किंवा काही कोणाकडून आयडिया भेटले, टेक्निक्स भेटलेत, कसं करायचं काय काहीच नाही. त्याच्यामुळे मी विचार करणं मला नाही वाटत त्यावेळेला चुकीचं होतं की माझे एवढे कॉन्टॅक्ट आहेत आणि असं होईल माझं. आणि आज हे 2015-16 ची गोष्ट आहे, जवळपास 14 ते 16 मधल्या गोष्टी आहेत त्या. तेव्हापासून जे मी आपल्या जे सोबतचे लोक आहेत, कितीही क्लोज असू देत आणि कितीही दूरचे असू देत किंवा नॉर्मल जरी ओळखीचे असतील तरी, मग अशा लोकांकडनं मी अपेक्षा करायच्या एकदम कम्प्लीटली सोडून दिल्या. कम्प्लिटली. आता काय करायचं आपण, तर ह्या लोकांच्या विश्वासावर नाही करायचं किंवा हे लोक आपल्याला सपोर्ट करतील म्हणून नाही करायचं. आपण नाही जरी सपोर्ट केला त्यांनी, तर आपण तिथे स्ट्रॉंग राहायला पाहिजे आणि आपण करायला पाहिजे. एक असा विचार केला आणि त्यावेळेला, आणि मला खरं सांगू त्यावेळेला खूप वाईट वाटायचं की म्हणे असं असतं ना, आता समजा मी काहीतरी करते आणि तीच सेम गोष्ट जर माझी जवळची फ्रेंड म्हणा किंवा कोणी म्हणा की दुसरीकडून इकडून तिकडून कुठून तरी घेऊन येते किंवा अवेलेबल करते, तर मग त्यावेळेला मला वाईट वाटायचं की अरे काय आम्ही एवढं. पण एक माझ्या नवऱ्यानी आणि जसं आपण शिकलोय तसं की एक व्यवहार आणि रिलेशन एकत्र नाही आणायचं आणि मी आणलेही नाही. भले ते मी आज तुमच्या पुढे बोलते, पण मी त्यावेळेपासून ज्या पण गोष्टी आहेत त्या अजूनपर्यंत माझे खूप क्लोज फ्रेंड आहेत, तरी पण त्या अजूनपर्यंत माझ्या मनातच आहेत. शिवाय माझ्या नवऱ्याला माहिती असेल, बाकी त्या व्यतिरिक्त कोणालाही या गोष्टी माहिती नाहीत. त्याच्यानंतर ते पण झालं, सगळं करून झालं, मग मी तिथं ब्रेक घेतला फुल. नाही आता आपण काहीच नाही करायचं आणि नवऱ्याने आपल्याला भरपूर ठिकाणी सपोर्ट केलाय, नाही कुठल्या गोष्टीला बोलले नाही आणि केलंय आणि आता आपण शांत बसायचं. मग सगळं सोडून दिलं आणि निवांत मग ब्रेक घेतला बराचसा, एखादं 7-8 महिने म्हणा किंवा एखादं वर्ष वगैरे. आणि सहज आम्ही मग संध्याकाळचं सॅटर्डे संडे मे बी काहीतरी सुट्टी होती त्या दिवशी आणि आम्ही इव्हनिंग वॉकला 2 जण बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर असं झालं इथंच नेरूळमध्ये, आणि बाहेर पडल्यानंतर असं झालं की एका ब्युटी पार्लरच्या समोर खूप मोठा असा बॅनर लागला होता आणि त्याच्यावरती असं लिहिलं होतं की ह्या डेट पर्यंत जर तुम्ही ऍडमिशन केलं तर तुम्हाला 5,000 डिस्काउंट आहे. फीस किती काहीच माहित नाही, पण ते 5,000 डिस्काउंट. आणि लेडीज लोकांचं कसं असतं, ते डिस्काउंट असेल पहिल्यांदा जायचं. मग ते काही असो, मेन आहे की ते आवडेल नाही आवडेल तो गोष्ट नाहीये, फक्त डिस्काउंट आहे ना, मग बसायला. मग मी जाते वेळेसच त्यांना बोलले की अरे इथं असं क्लासेस सुरू झाले आणि ते काहीतरी 5,000 डिस्काउंट म्हणतात ते, आणि बघूया का आपण विचारून. माझी मिस बोलले लेडीज आहे तर तू स्वतःच जा आणि तूच एन्क्वायरी कर. मी जसं माझे शूज वगैरे होते ना, तसंच त्यांच्या डोअरवरच गेले. मी आतमध्ये पण एंट्री केली नाही. मॅम काउंटरवरतीच होते आणि त्यांना विचारलं की असं तुमचं मी बॅनर बघते आणि काय काय आहे त्याच्याबद्दल, काही इन्फॉर्मेशन मला डिटेल भेटेल का. मग त्यांनी सांगितलं की म्हणजे बेसिक टू मास्टर ऍडव्हान्स पर्यंत कोर्सेस आहे, डिपेंड आहे तुम्ही कोणता घेता काय घेता, तर ते सिलेबस वाईज तुम्हाला डिस्काउंट आहे. या काहीतरी डेट होती त्यांची, त्या डेट पर्यंत तुम्हाला इतका डिस्काउंट भेटेल. म्हटलं ठीक आहे.
मग घरी आले, तिथून घरी आले, प्रोसिजर विचारली, काय नाही फक्त आधार कार्ड आणि 2 फोटो लागतील. म्हणलं ठीक आहे चालेल. घरी आले, झालं मग रात्रीचं सुरू झालं आपलं, मला ते करायचंय, मला करायचंय. आणि मग हे बोलायला आता सगळं करून झालं, आता हे राहिलंय का? आणि मला बेसिकली लहानपणापासून म्हटलं तरी चालेल, मेकअप आणि ह्या बाकीच्या सर्व गोष्टीमध्ये ना भयंकर इंटरेस्ट आहे, भयंकर. म्हणजे दुसऱ्याला रेडी करणे, आपण पण रेडी होणे, ह्या गोष्टीमध्ये मला खूप आवड. आणि पार्लर बद्दल असं काही माहिती नव्हतं, फक्त मेकअप बद्दल मला थोडस आवड होती बऱ्यापैकी. आणि मग मी त्यांना बोलले की मला करायचंय, तर फीस किती, तर अशी बोललेत ते, आणि एवढं डिस्काउंट देतील आपल्याला. ते पण बघा, आता 3 दिवसातच ऍडमिशन केलं तर आहे. तुम्ही मला सांगा, आत्ताच्या आत्ता सांगा तुम्ही मला. बरोबर. म्हणल्यानंतर ते म्हणले थांब, उद्या सकाळी आपण निवांत विचार करू. सकाळी उठून गेले जॉबला, परत संध्याकाळी येईपर्यंत वाट बघितली. असं करून आमचे मग त्यांनी मला बोलले ठीक आहे मी पैसे देतो, बर कर. आणि ऍज अ टाइमपास म्हणून मी केला होता. अच्छा. एक मला पुढे काहीतरी बिझनेस करायची म्हणा, आणि हे पण ज्वेलरीचं केलं, कपड्याचं केलं, हे सगळं एक मला वेळ माझा जात नव्हता, कुठेतरी मी बिझी व्हायला पाहिजे. आणि बिझी झाल्यानंतर एक आपलं पण काहीतरी इन्कम स्टार्ट होईल. आणि माझ्या इन्कमची बेसिकली कोणालाही घरामध्ये कसलीही काहीही आवश्यकता नव्हती किंवा काही गरज नव्हती. पण असं होतं की ते एक माझा वेळ नव्हता जात, त्यामुळे तो वेळ जाण्यासाठी मला काहीतरी करायचं होतं. म्हणजे कुठं पण काही दिसलं ना, चला तिकडे पळा, काही दिसलं तिकडे पळा. हे असंच माझं जवळपास 3 वर्ष चाललेलं. आणि ह्याच्यामध्ये मी भरपूर खटके खाल्ले, बरेचसे मी लॉस मध्ये पण गेले. म्हणजे नवऱ्याला बऱ्यापैकी लॉस मध्ये घातलं त्या प्रत्येकामध्ये. आणि त्याच्यानंतर मग ते बोलले मला ठीक आहे मी तुला पैसे देतो, फीस भर, क्लास कोर्स कर तू, काही प्रॉब्लेम नाही, फक्त आहे ना नंतर पार्लर साठी तू मला तुझ्यासाठी पैसे नको मागू. म्हणजे पार्लर मध्ये एकदाच खर्च कर, काय करायचं ते, आणि नंतर पार्लर तू शिक आणि स्वतः घरी कर, तू हे नको, म्हणजे मला नंतर पैसे त्याच्यासाठी वेगळे नको मागू. मग मी म्हणलं ठीक आहे चालेल. मग मलाही वाटलं आपण शिकल्यावर आपण कशाला जाऊया पार्लर. तेव्हा कुठं माहिती होतं की शिकलो तरी आपलं स्वतःला काही करायला येणार नाही. असं करून तो 4.5 महिन्याचा कोर्स होता. 4.5 महिने कुठे कसे गेले मला काहीच समजलं नाही. 3 ते 4 तास माझा क्लास व्हायचा, ज्या टायमिंग मध्ये मुलं नसायचे ना. आणि एवढं बिझी झालं ना मला, असं म्हणजे काहीतरी एक नवीन काहीतरी माझ्या आयुष्यात काहीतरी नवीन घडते किंवा नवीन काहीतरी लाईफ जगते, की म्हणजे एक मला उत्साह वाटायला लागला की हा चला म्हणजे आज हे शिकवणार आहेत, उद्या हे शिकवणार आहेत, अरे हे मला यायला लागलं. आणि प्रॅक्टिस साठी काय नाही, मग कोण भेटेल त्याला करायचं, कोण फ्रेंड लोक वगैरे जे भेटेल त्यांना करायचं. असं करत माझा कोर्स कम्प्लीट झाला, सर्टिफिकेट वगैरे भेटलं, गव्हर्नमेंट प्लस आपलं ह्याचं पण प्रायव्हेट मधून पण भेटलं. त्याच्यानंतर मग झालं, मग 1-2 महिने गेले असतील, मग झालं माझं परत सुरू की मला पार्लर करायचंय स्वतःच. मला पार्लर करायचंय. मग हे बोलले की पार्लर करणं सोपं नाहीये, शॉप त्याच्यासाठी जागा, आणि ज्वेलरीचं माझं खूप छोटं होतं. बरोबर. आणि त्याच्यासाठी जागा खूप लागेल, इन्व्हेस्टमेंट खूप लागेल, भरपूर काही लागेल त्याच्यासाठी. आणि मुंबई सारख्या ठिकाणी आपण रेंटवर शॉप घेणं, रेंट मेंटेनन्स काढणं, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सोप्या नाहीये. आतापर्यंत तू जे केलंस ते घरून केलंस, त्याच्यासाठी तुला मेंटेनन्स पण नव्हता, फक्त इन्व्हेस्टमेंट होती. बरोबर. काही पण घेतोय आपण, तर ह्याच्यासाठी तुला इन्व्हेस्टमेंट जेवढी आहे त्याच्यापेक्षा हेक्टिक जे होणार आहे तुला ते रेंटचं होणार आहे. इथं आपण एखादं 1 BHK म्हणा किंवा 1 RK 2 BHK जे आपण घेऊन राहायचं रेंटवर पूर्ण फॅमिलीला, तेवढं रेंट देणं पण अवघड जातं. पण आज तुम्हालाही माहिती असेल शॉपचे रेंट किती आहे. तर त्यावेळेला एक असं आमचं डिस्कशन चालू होतं की शॉपचं रेंट वगैरे आपल्याला नाही परवडणार एवढं. आणि म्हणजे त्यांचं एक होतं की त्यांची चुकी नव्हतं, हिने 3-4 वेळेला असं ट्रायल एरर केले. हिने ट्रायल एरर करण्यामध्ये एवढे इन्व्हेस्ट करणं म्हणजे चुकीची गोष्ट आहे. आणि त्यांना मी चुकीचं आजही नाही म्हणत, त्यावेळेला ते बरोबरच होते. आणि मलाही असं वाटायचं, पण एक 3-4 महिने परत विचार केला आणि मी बोलले, मग मी कमी रेंट मध्ये शोधायला लागले. पूर्ण नेरूळ, सिंहूर, पूर्ण जुई, नगर, सानपाडा सगळं पिंजून काढला. कुठेच नाही, नवऱ्याला गाडीवर सॅटर्डे संडे फिरून वगैरे, पण कुठेही मला 30,000च्या मध्ये कुठेही शॉप भेटलं नाही. मग शेवटी ते पण स्टॉप झालं. हे जॉबला गेल्यानंतर असंच एखाद दिवशी
म्हणतात नशिबाची पण साथ लागते. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये असं झालं की मी असं सहज जाता जाता मला एका ठिकाणी एरिया एवढा काही खूपच हाय क्लास नव्हता आणि खूप लो क्लास नव्हता, मिडल मध्ये होता. आणि त्या एरियामध्ये मला थोडं मी डेअरिंग करू शकेन किंवा माझा नवरा त्याला ऍग्री करू शकेल ओके. अशा रेंटमध्ये मी एक शॉप म्हणजे मी सर्च केलं आणि भेटलं. मग ज्यावेळेला ते आले दाखवलं त्यावेळेला त्यांना लोकेशन नाही आवडलं. अच्छा. मग लोकेशन नाही आवडलं तर मी म्हटलं तुम्हाला सगळंच कसं भेटेल, कुठेतरी काहीतरी adjust करा. आणि मलाही कुठे एक्सपिरियन्स आहे, मला पण एक्सपिरियन्स नाहीये ना की हा मी 8-10 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतलाय असं नाही. मग त्याच्यानंतर मग मी कसं तरी आम्ही थोडस हो नाही करत करत काय केलं, एक आमचा विचार झाला की मी त्यांना बोलले की ठीक आहे तुम्ही तुमचं 2 ते 3 महिन्याची सॅलरी काढा फक्त बाजूला माझ्यासाठी, आणि त्याच्यामध्ये मी 1 वर्ष मी करते म्हणजे फुल मेंटेनन्स वगैरे तुम्ही हे करा. त्या 1 वर्षाच्या टायमिंग मध्ये 12 महिन्यामध्ये जर माझं सेट नाही झालं किंवा मी नाही टिकू शकले तिथं तर मी तुम्हाला कमिट करते की याच्यानंतर मी कुठल्याही बिझनेसचं नाव काढणार नाही आणि काहीच करणार नाही. तर मग त्यावेळेला मग त्यांना पण एक होतं ना की सतत काही ना काही